ठाणे पालिकेचा 5 वर्षापासून लेखापरीक्षण झालेलं नाही। 3,37,53,53 रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप केला जातोय। लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले। अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही। महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे। काय उत्तर देणार सांगा ना मला। एखादा काम करायचं असेल तर त्याला काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही। सर्व ओरबाडून ठेवलेला आहे संबंध। कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे, कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे। अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत आणि सर्व तुम्ही बघितलं कागदावरती कामं चालू आहेत। कुठल्या गोष्टीचं ऑडिट नाही आहे। शासनाकडून हजारो कोटीचा निधी इकडे आलेला आहे, पण त्याचं काय झालं, कुठलं प्रोजेक्ट कुठले चालू आहेत ते तर माहिती पाहिजे की नाही जनतेला। पालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल। केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत। महानगरपालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल। केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत। ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडलेत। हा पापाचा माल गप्पा पापा। हे वाईट वाटतं। अख्ख्या शहरात पाणी नाही हो, अख्ख्या शहरात। आणि अधिकारी गँगवर कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या। आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार, या अधिकाऱ्याने केलेली कृष्ण कृत्य जाहीर करणार। अत्यंत भ्रष्टाचारी व भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात। म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वदूर सगळ्यांनाच वर्ष संपलं की ठराविक कालखंडामध्ये ऑडिट द्यायला, रिपोर्ट द्यायला लागतो, लेखाजोखा द्यायला लागतो। ही तर महापालिका आहे, 25 लाख लोकांची महापालिका आहे। त्याचा काय लेखाजोखा आहे, त्याचा ऑडिट रिपोर्ट 5-7 वर्ष जर तुम्ही नसाल देत तर ही एक प्रकारे लूट की छूटच आहे आणि याच्यावर कारवाई शून्य आहे। 700-800 कोटी रुपये या महापालिकेमध्ये निरनिराळ्या विकास कार्यक्रमासाठी आलेले जे आहेत त्याचा पैचा हिशोब ठाणेकरांना कधी देणार आणि त्याच्याकरता उच्च स्तरीय चौकशी आपण नेमली पाहिजे।